अशोक खरात प्रकरणासंदर्भात आता आमदार रोहित पवारांनी सुद्धा एक ट्विट केलाय। एकीकडे एआय मुळे नोकऱ्या टिकवणं कठीण आहे, मात्र आपले नेते राज्यकर्ते भोंदूबाबाच्या चक्रामध्ये अडकले, तंत्रमंत्र तोडग्यात गुरफटत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर आता खरात प्रकरणावरून आमदार रोहित पवारांनी अत्यंत महत्त्वाचं ट्विट केलंय। तर या खरातला कडक शिक्षा होणं गरजेचं आहे, रामदास आठवले यांनी वक्तव्य केलं। अंधश्रद्धेवर लोकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील आता रामदास आठवले यांनी केलेलं आहे। सामाजिक न्याय खात्याचा मंत्री म्हणून, कार्यकर्ता म्हणून माझं मत हेच आहे की हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि तो खरात जो आहे तो खरा ज्या ज्या घरात गेलेला आहे त्या खरातला कडक शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि मला वाटतं की जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेवर लोकांनी जास्त विश्वास ठेवू नये। तर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणासंदर्भात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिली आहे। रुपाली चाकणकरांनी आरोप झाला त्याच वेळी राजीनामा द्यायला पाहिजे होता, अजून भरपूर मंत्र्यांचे राजीनामे व्हायला पाहिजे। चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर यासह 7 ते 8 मंत्री यामध्ये सहभागी आहेत, त्यांचे सुद्धा राजीनामे व्हायला पाहिजे असं आता यशोमती ठाकूर यांनी म्हटलेलं आहे। माझं असं मत आहे की त्यांनी राजीनामा दिला, चांगली गोष्ट आहे। त्यांनी पहिलंच द्यायला पाहिजे होता राजीनामा, आरोप जेव्हा झाले तेव्हाच द्यायला पाहिजे होता। आणि त्यांच्या सकट अजून भरपूर सारे मंत्री त्या ठिकाणी आहेत, त्यांचे पण राजीनामे व्हायला पाहिजे। दीपक केसरकर त्या ठिकाणी होते, त्याच्यामध्ये 7-8 मंत्री आहेत, चंद्रकांत दादांचं नाव त्या ठिकाणी येत आहे। तर हे सगळे कोणचे नाव आहेत, होम मिनिस्ट्रीला मी सांगायची गरज नाही आहे की कोणचे नाव आहेत, कोणाकोणाचे व्हिडिओ आहे, कोण जाऊन तिथे ते पाद्यपूजन करत होतं, त्यांचे सगळ्यांचे नावं घ्या आणि त्यांना राजीनामा द्यायला लावा। तर चाकणकरांचा राजीनामा हा होणारच होता असं वडेट्टीवारांनी म्हटलं। त्या मंत्र्यांचेही राजीनामे झाले पाहिजे असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। तर मंत्र्यांनी कोणते कृत्य केले समोर आले पाहिजे अशी मागणी आता वडेट्टीवारांनी केली। खरातसोबतच्या इतर नवरत्नांचा सीडीआर तपासा, चाकणकर महिलांना न्याय देऊ शकत नव्हत्या, अधिवेशनामध्ये या खरात यांचे बरात कशी निघेल याकडे आम्ही नक्की लक्ष देऊ असं देखील आता विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। चाकणकरांचा राजीनामा हे होणारच होता, कारण सीडीआर तपासून काय काय कृत्य केले, काय काय संवाद झाला आणि कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राहून अनेक मंत्र्यांनी त्यांच्या आहारी जाऊन कुठले कुठले कृत्य केले याची माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजे आणि त्यांनाही दूर केलं गेलं पाहिजे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। ही कारवाई इथपर्यंत आली। काल मला माहित झालं की हे प्रकरण ज्यांनी काढलंय त्यांनाच काल अटक केली, म्हणजेच खराताचं प्रकरण दाबायचं आहे असा एकूण सरकारचा इरादा दिसतोय। मोठे मासे या जाळ्यात खरातांच्या अडकले आहेत, त्यामुळे हे प्रकरण दाबून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। परवाच्या अधिवेशनामध्ये या खराताची वरात कशी निघेल हे आम्ही तिकडे सांगू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।